नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं अलॉटमेंट झाल्यानंतर. बघा तुमच्या तुमच्या लॉगिनमध्ये अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल. इथे काय करायचं तुम्हाला, तर इथे बघा प्रिंटच्या खाली अलॉटमेंट प्रिंट आहे आणि त्याच्या खाली सीट ॲक्सेप्टन्स आहे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केलं की खाली येतं राउंड 1 आहे ना. राउंड 1 वरती क्लिक करा. क्लिक केलं की इथे तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे ते कॉलेजचं नाव भेटेल. प्लस तुम्हाला जी ब्रँच मिळाली आहे ती ब्रँच भेटेल आणि इथे तुमचा प्रिफरन्स भेटेल है ना. जर प्रिफरन्स तुमचा एक सोडून दुसरा असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता पुढे. ही प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. आणि सीट टाईप अलॉटेड जी आहे, आता ही स्टुडंट जर ओबीसीचा असेल, याला भेटलेली आहे जी ओपनची सीट, तरी काही फरक नाही पडणार. त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप येणार आहे. फक्त त्याला ओपन कॅटेगरीची सीट मिळालेली आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात अगोदर सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. त्याच्यासाठी इथे इथे क्लिक करा, क्लिक हेअर टू कंप्लीट. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन तुमची जी आहे ही चेक करून घ्यायची एकदा. डेट ऑफ बर्थ आहे का करेक्ट, ॲन्युअल इन्कम करेक्ट आहे का, त्यानंतर टाईप ए, तुमची कॅटेगरी है ना. त्यानंतर TFWS असेल तर येस. त्यानंतर बाकी बघा SSC डिटेल जी तुमची ॲग्रिगेट होती तेवढीच आहे का, हे मार्क्स पण चेक करून घ्या. जर इन केस तुमचे मार्क या ठिकाणी इन्क्रीज जर झालेले असतील है ना, इन्क्रीज म्हणजे तुमचे चेंज जर असतील तर तुमची अलॉटमेंट कॅन्सल होऊ शकते है ना. आता सपोज एखादा स्टुडंट 74% 6 आहे. जर याची ॲक्च्युअल 74.3 याच्यापेक्षा कमी असेल तर तो चालतो. बट जास्त झालेला असेल तर त्याचा मेरिट हे कमी होऊन जातो है ना. हे चेक करून घ्या सर्व. त्यानंतर काय करायचं आहे आता, तुमचे जे आहेत डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करायचे. आता बघा व्हेरीफाय युअर कॅटेगरी, ओबीसी आहे करेक्ट, मॅथमॅटिक्सचे मार्क्स करेक्ट आहेत, सायन्सचे मार्क्स करेक्ट आहे, इंग्लिशचे मार्क करेक्ट आहे. जर करेक्ट नसतील तर इथे नॉट्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे ना, टू बी करेक्ट. मग या अशा केसमध्ये काय होईल तर त्या स्टुडंटची अलॉटमेंट या वेळेसची कॅन्सल होईल, बट तो सेकंड अलॉटमेंटला एलिजिबल राहील. ठीक आहे. जेंडर जेंडर खूप केअरफुली व्हेरीफाय करायचं. मुलगा असेल त्याचं जर चुकून फिमेल झाला असेल तरी पण त्याची ॲडमिशन कॅन्सल होईल पुढे. त्यामुळे आताच तुम्ही करेक्ट करू शकता. नंतर डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करा. हे सर्व तुमचं जर व्हेरीफाय झालं त्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिसतील तुमचे, तुम्ही जे अपलोड केलेले होते. जसं की फर्स्ट आहे SSCची मार्कशीट. या ठिकाणी क्लिक करा व्ह्यूवरती. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मार्कशीट दिसेल. तुमचीच आहे का चेक करून घ्या एकदा. मार्क पर्सेंटेज ठीक आहे. जर करेक्ट असेल तर व्हेरीफायवरून नंतर कास्ट सर्टिफिकेटच्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचं आहे का ते पण बघून घ्या. नॉन क्रिमी लेअर, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला केअरफुली चेक करायचे आहेत. आणि नॉन क्रिमी लेअर जे आहे हे 2027 व्हॅलिड पाहिजे. 27च्या वर असेल तर चालतंच. त्यानंतर TFWS असल्यामुळे याचं इन्कम सर्टिफिकेट आहे 8 लाखाच्या आतमध्ये. ओके. त्यानंतर इंटरमिजिएट सर्टिफिकेट, कारण या स्टुडंटचे मार्क वाढलेले आहेत. हां, आता हे सर्व डॉक्युमेंट त्याचे करेक्ट आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, या स्टुडंटचं इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट पाहिजे होतं. बट या ठिकाणी चुकीनं काय केलं आहे त्यानं, एलिमेंटरी अपलोड केलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी कोणतं पाहिजे आपल्याला, इंटरमिजिएट पाहिजे. तर या स्टुडंटला कॉल केल्यावर समजलं की आपल्या स्टुडंटकडे ऑलरेडी इंटरमिजिएट सर्टिफिकेट आहे. तर आता यानं जर नो केलं तर त्याची अलॉटमेंट कॅन्सल होईल है ना. बट आपल्याला काय करायचं आहे त्याच्याकडे अवेलेबल, म्हणून त्यानं आपण काय करूया या ठिकाणी व्हेरीफाईडवरती क्लिक करूया आणि सेव्ह अँड प्रोसीड करूया. ओके. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे 2 ऑप्शन येतात, एक फ्रीज आणि बेटरमेंट. ठीक आहे. फ्रीज आणि बेटरमेंट. ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज, आता या स्टुडंटला 3 नंबरचं जे कॉलेज लागलं आहे हे नको, म्हणजे हे कॉलेज चालेल त्याला, बट याच कॉलेजची दुसरी ब्रँच पाहिजे. तर हा काय करेल, 3 नंबरचं कॉलेज लागलं म्हणजे 1 आणि 2 नंबरचे ऑप्शन आहेत, त्याला ते ऑप्शन ट्राय करायचे आहेत. आणि तिसरं हे जे लागलेलं आहे हे पण त्याला सेव्ह करायचं आहे. म्हणून तो काय करेल, बेटरमेंटवरती क्लिक करेल. ठीक आहे. फ्रीजवरती न करता बेटरमेंटवरती क्लिक करेल.
ओके, बेटरमेंटवरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी गेट ओ टी पीवरती क्लिक करावं लागतं. जो स्टुडंटचा रजिस्टर्ड नंबर आहे त्याच्यावरती काय जाईल, ओ टी पी जाईल. या ठिकाणी ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे. ओ टी पी टाकून सेव्ह अँड प्रोसीड करायचं. आणि जर तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायचं असतं ह्याच राऊंडला तर तुम्ही फ्रीज करायचं होतं है ना. हा दोन्हीमधला बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा, बेटरमेंट आणि फ्रीजमधला. ओके, आता हा ओ टी पी इथे टाकून सेव्ह अँड प्रोसीड करायचं. परत एकदा सांगतो, फ्रीज आणि नॉट फ्रीज काय असतं. फ्रीज म्हणजे तुम्हाला या हे जे लागलेलं आहे कॉलेज तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे. जर घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करायचं आणि जर तुम्हाला पुढचा राऊंड करायचा असेल तर बेटरमेंट करायचं. ठीक आहे. आता बेटरमेंट केल्यानंतर हा प्रश्न एक मनात विद्यार्थ्याच्या हा राहतो की जर हे वालं जे कॉलेज लागलं आहे हे माझं रिझर्व्ह राहतं का. आता तर 100% हे कॉलेज रिझर्व्ह राहतं तुमचं बेटरमेंट केल्यावर. आणि पण दुसरी केस अशी आहे की कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्ही दुसरे कॉलेजेस टाकले आणि त्याच्यापैकी जर कोणतं कॉलेज लागलं तर पहिलं वालं जे हे लागलेलं आहे ते कॅन्सल होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा दुसरा राऊंड सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल सांगेल. ओके. हां. आणि इन केस आता यानं जर 2च ऑप्शन टाकले वरचे, सपोज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक विक्रमगड आहे, त्याचं कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रिकल 2 ऑप्शन टाकले आणि दोन्हीपैकी जर नाही लागलं, तर त्याचं हे रिझर्व्ह राहतं. या दोन्हीपैकी जर एखादं कोणतं कॉलेज लागलं, तर हे अ, संपून म्हणजे कॅन्सल होऊन जातं ऑटोमॅटिक. ठीक आहे. तर ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आणि सेव्ह प्रोसीड करूया. या ठिकाणी ओ टी पी टाकल्यावर सेव्ह प्रोसीड करायचं. याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुम्हाला ₹1000 पे करायचे जे आहे त्याची लिंक येते. नंतर पे नाऊ वरती क्लिक करायचं. आता पे नाऊ वरती क्लिक केलं की तुमच्यासमोर इथे बघा क्यू आर सारखा दिसतोय. जसं तुम्ही दुकानमध्ये वगैरे पेमेंट करता तसं क्यू आर वरती काय करा, क्लिक करा. त्याच्यानंतर कंटिन्यू अँड पे वरती क्लिक करा. तुमच्यासमोर हा क्यू आर जो आहे तो ओपन होईल. ठीक आहे. हा क्यू आर ओपन झाल्यावर त्याचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. जसं का तुम्ही फोनपेचं करता ना पेमेंट, तसं क्यू आरला स्कॅन करा. किंवा दुसरे पण ऑप्शन आहेत या ठिकाणी अवेलेबल. तुमच्याकडे जर कार्ड असेल किंवा यू पी आय असेल तर हे वेगवेगळे, नेट बँकिंग असेल तर हे सर्व ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर मी या ठिकाणी पेमेंट करतो याचं. या ठिकाणी अशा पद्धतीनं पेमेंट जे आहे ते डन होत आहे. ठीक आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला जी प्रिंट आहे सीट ॲक्सेप्टन्सची ती भेटेल. प्रिंटवरती क्लिक करायचं आणि ही प्रिंट घेऊन तुम्हाला जर बेटरमेंट केलं असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही फ्रीज केलं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. त्याच्यासोबत तुम्हाला हे प्रिंट लागेल. याच्यासोबतच तुम्हाला प्रिंट ऑफ ॲक्नॉलेजमेंट, रजिस्ट्रेशन फॉर्म आणि ही वाली प्रिंट अलॉटमेंटची. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. आणि बाकी जे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्याच्यावरती मी लास्ट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये बघून तुम्ही तसं हे करू शकता तुमची ॲडमिशन कन्फर्म. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू. ऑल द बेस्ट. आणि ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते जर कमेंट बॉक्समध्ये टाकलं तर बरं राहील. आपली म्हणजे ओळख राहील है ना. तर तसं कमेंट करा. तुम्हाला कोणतं कॉलेज, तुमचं नाव आणि तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे ते, आणि ब्रँच कोणती मिळालेली आहे. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.